सावकाश 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 बाळा सावकाश. बस बस इथं शांत बस. बस जरा. ते काढ, हे बी काढ. मोकळी बस जरा. चालेल. हा आई, ही पोटदुखी जीव घेईन माझा. मी मरते आता. उगा काय बी बोलू नकस ग. जरा आराम केला ना की बरं वाटेल. मी ओव्याचं पाणी घेऊन येते, त्यानं नक्की आराम पडेल बघ तुला. हा उर्वशी, लक्ष द्या तिच्याकडे. मी आलेच. वय वय. काय ग, गावभर मारते मिजास मोठी आणि शिकारीच्या वेळेला बंदूक उरफाटी. चांगली संधी चालून आली होती त्या सुंदरला जेलमध्ये टाकायची. तिथं बी तुझं एक पाऊल मागच जावं लागलं. ग, पर योग असला शांतपणा आहे. तुम्ही समधी मूर्ख आहेत ना, म्हणून मला असा शांतपणा करावा लागतोय. कळलं? ती अक्षरा पुरती अडकली त्या सुंदर मध्ये. तिला कायद्यानं पुढं कसं जायचं ते कळत नाही, म्हणून कुठं आपण तिला व्यवस्थित सांभाळतोय. मध्ये तिला संशय आला बी होत, तो बी आपण मारून टाकला. पण आता तो बाशिंगेमध्ये पडलाय. तो अक्षरासारखा गोंधळून जाणाऱ्यातला नाही. त्याला आपण फसवू शकत नाही. त्या सुंदरला जर आता अटक झाली असती ना, तर पहिली त्यांच्याकडे माझी टेस्ट झाली असती. मग समजा असं भांड हे असं उघडं पडलं असतं, म्हणून हे समजा करावं लागलं. कळलं का? माझी बाई ती लई हुशार आहेस ग तू. मला तर वाटलं ते वाटायचं गरगटायचं बंद करावं. तुम्हाला कळतंय का, या समध्या प्रकरणात जो बाशिंगे पडलाय. आपल्यासाठी समजाच आता अवघड होऊन पडणार आहे. आता प्रत्येक पाऊल फुकून टाकावं लागणार आहे. आधी या पोटोशी प्रकरणाचं काहीतरी करायला पाहिजे. ताई, हा चल निघायचं. कुठे? मी पण येते तुझ्यासोबत बाशिंगे सरकडे. मी बोलेन त्यांच्याशी. काही गरज नाहीये, मी बघते. नाही नाही, तुझी बाजू त्यांच्यासमोर स्पष्टपणे मांडावी लागेल आणि ती मीच मांडू शकते. त्यामुळे प्लीज मला येऊ दे. नाही म्हटलं ना. अगं पण शरू, घाबरू नकोस. आता जे काय होईल ना ते स्वीकारायला मी तयार आहे. ताई, पण तुला गोपाळची शपथ आहे. आज पहिल्यांदा युनिफॉर्म चढवताना खूप भीती वाटली गोपाळ. माहित नाही आज काय होणार आहे, पुढे काय वाढून ठेवलंय. पण मला खात्री आहे जे काय होईल त्यात तू माझी साथ कधीच सोडणार नाहीस. येते. थांब अक्षरा,
अक्षरा, तू एकट्यानं जायचं. मी अभि येणार तुझ्या संघ. हे बघा, हे बघ अक्षरा, तुझं IPS होण्याचं स्वप्न आपण दोघांनी मिळून बघितलं होतं आणि त्यासाठी मी अभि येड्यावानी झटलो आहे. आणि आता माझ्यामुळं त्याच्यावर डाग लागणार असेल तर ते मला चालणार नाही. आता जे काही झालंय त्यात दोष तुमचा आहे की माझा हे महत्वाचं नाहीये. हे सगळं पुढे येऊन मलाच निस्तरावं लागणार आहे. मी जाऊन येते. नाही अक्षरा, तू काय बी सांगितलंस ना तरी आज मी तुझं ऐकणार नाही. मी येणार म्हणजे येणारच. मेनकाची तब्येत बिघडली. मी बघून आलोय तिला, ती बरी आहे आणि मला आता फक्त तुझी काळजी आहे आणि ती कायम राहणार. आणि मी आज तुला विचारत नाही आहे, सांगतोय. जाधव, अक्षरा सूर्यवंशी मॅडमला निरोप गेलाय का? हो, येत आहेत त्या. मला सांगा जाधव, अक्षरा सूर्यवंशी मॅडम कशा आहेत? नाही म्हणजे मी त्यांना पुरेपूर ओळखतो, त्यांच्या फॅमिलीला पण ओळखतो, पण एक स्टाफ म्हणून तुमचा अनुभव काय? भारी आहेत सर त्या, एकदम धडाडीच्या. कामात कसलीच हायगाई नाही. त्या आल्यापासून कोल्हापुरात गुन्हेगारीचं कंबरडं मोडलंय. त्यांच्या इतकं सुंदर काम आजपर्यंत कोणीच केलं नसेल. साहेब एक विचारू? विचारा. नाही म्हणजे इतकी चौकशी का बरं अक्षरा मॅडमची? जाधव, एक उदाहरण म्हणून देतो. एक आई असते, गरीब बिचारी. ती स्वतःचं पोट भरू शकत नाही आणि आपल्या बाळाला नीट खाऊ घालू शकत नाही. एक दिवस एका बेकरी समोरून जात असताना तिच्या बाळाला त्या बेकरीच्या काउंटरवर ठेवलेला ब्रेड दिसतो. ते मागतं.